आज आपण पाहणार आहोत पूर्ण ब्लाऊजची फिटिंग आणि बऱ्याच जणांचा एक साइड गळाच म्हणजे लूज पडतो, तो का पडतो त्याच्यासाठी जी ट्रिक्स आहेत ते आपण यामध्ये वापरणार आहोत। तर पाहू शकता आपण या प्रकारे अस्तर जोडून घेतलेला आहे परफेक्ट। आणि बऱ्याच जणांच्या कटोरीला सुद्धा असं चोळचोळ येतो कटोरी जोडताना, तर तो का येतो ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। आणि कटोरी जोडण्याच्या अगोदर या प्रकारे आपण एकावर एक ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं जिथं कमी जास्त आहे तिथं आपण हे असं व्यवस्थित असं कटिंग छटिंग करायचं आहे, म्हणजे ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे आणि परफेक्ट म्हणजे जे चोळ येतो वगैरे असं हे येत नाही। तर पाहू शकता असं हे जोडण्याच्या अगोदर आपण हा फ्रंट तयार करून घेतलेला आहे। आता आपण कटोरी पाहूया। कटोरी सुद्धा आपण एकावर एक ठेवायची आहे, कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं आहे, म्हणजे जे वाकडं तिकडं आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे। क्रॉसपट्टी सुद्धा असं चेक करायचं, नंतरच आपण जोडायला सुरुवात करायचं। तर आपण हे जोडून घेऊया कटोरी। आणि कटोरी जोडताना बऱ्याच जणांच्या कटोरीला चोळ येतो, तर तो व्यवस्थित कसं जोडायचं ते पाहूया। आता परफेक्ट आपण असं ठेवून घेतलेलं आहे आणि अशी कटोरी आपण हातात गोळा करून घ्यायची आहे आणि जसा जसा आकार आहे तसं तसं आपण हे टिच करायचं आहे, म्हणजे कटोरी अजिबात वढायची नाही, एकदम हलक्या हाताने गोल आकाराने आपण ही कटिंग म्हणजे टिचिंग करून घेतलेली आहे। तर पाहू शकता कुठं तुम्हाला चोळ दिसतोय का, या प्रकारे तुम्ही जर केलं तर अजिबात चोळ येत नाही। आणि बऱ्याच जणांच्या कटोरीच्या तिथं चोळ येतो, तर तो का येतो तर तुम्ही तिथं कटोरी वढता आणि वढल्यामुळे तो आकार बिघडतो आणि तिथं चोळ येतो। तर तसं न करता एकदम असं हातात गोळा धरून आपण ही कटोरी लावलेली आहे परफेक्ट। आता आपण ही टक्स पाहूया। आणि आता आपण टक्स घेतलेला आहे, कटोरी आपली किती आहे ती मोजून घ्यायची आहे। लक्षात नसेल तर पुन्हा एकदा आपण ब्लाऊजची कटोरी मोजून घेऊया। तर पूर्ण आहे आपण 6.5 आहे, आपण ही 7 ठेवलेली आहे, तर अर्धा इंच मार्जिन। तर पाहू शकता या बाजूनी सुद्धा आपण त्याच प्रकारे कटोरी जोडून घ्यायची आहे। आता हा मी वरचा भाग आपण गोळा करून घेतलेला आहे परफेक्ट, या साईडला आपण कटोरी गोळा करून घेतलेली आहे, म्हणजे हातात असं व्यवस्थित गोल आकाराने कटोरी जोडायची, म्हणजे कुठं चोळ येत नाही। तर पाहू शकता कुठं चोळ आलेला नाही। आता आपण घेणार आहोत कटोरी मोजून। तर आपली तयार 6.5 आहे, तर आपण 7 ठेवायची, अर्धा इंच मार्जिन। पाहू शकता या प्रकारे परफेक्ट असं मोजून झाल्यावर आपण हे कमी जास्त असेल तर थोडंसं पुन्हा टिच करून घ्यायचं, या प्रकारे एक्स्ट्राचं कट करून टाकायचं, म्हणजे कटोरी जी आहे ते एकदम परफेक्ट येते, कुठं चोळ वगैरे येत नाही। पाहू शकता दोन्ही साईडनी परफेक्ट आलेलं आहे। आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया। आणि नेहमी म्हणजे बटन साईडला तुम्हाला क्रॉसपट्टीची शिलाई टाकायची आहे, म्हणजे जो गोल आकार आहे तो कटोरीचा येतो, नाही तर असं तुम्ही या ठिकाणी टाकलं की तुमचं असं म्हणजे दोन्ही साईडला हे होतं आणि जी मार्जिंग आहे ती वाकडी तिकडी दिसती, त्या ठिकाणी त्यासाठी तुम्ही या ठिकाणी आपण बटन साईडला आपण टाकून घेतलेली पाहू शकता। आता आपण हे रोल करून आपण जोडून घ्यायची आहे क्रॉसपट्टी। या प्रकारे क्रॉसपट्टी जोडल्यामुळं आतली जी शिलाई आहे ती आत जाते आणि जी फिनिशिंग पाहिजे असते आपल्याला ती फिनिशिंग येते। तर आजचा आपला हा व्हिडिओ आहे फिटिंग, टिचिंग आणि एक साईडला आपलं ऑर्डर का होतं किंवा लूज का पडतं याविषयीचा। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत चला, कारण खूप महत्त्वाच्या ज्या ट्रिक्स आहेत ते मी नेहमी सांगत असते। आता आपण काच बटन पट्टी लावून घेऊया। तर या प्रकारे आपल्याला मशीन चाय करायचे आहेत, त्याच्यामुळे आपण ही उलट्या साईडने लावतो आहे आणि आता ही या ठिकाणी अशी टाकून द्यायची। बऱ्याच जणाला मशीन चाय आवडतात, बऱ्याच जणाला चाय आवडतात, तर तुमच्या ह्याच्याने तुम्ही करू शकता।
बटनपट्टी व्यवस्थित अशी हे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता आपण काज बटनपट्टी आपली जोडून झालेली आहे. आपण एकावर एक ठेवायचं आणि गळा कमी जास्त असेल तो गोल आकार करून घ्यायचा. वाकडा तिकडा असेल तर हा या साईडचा थोडासा वाकडा दिसतोय तर आपण हे व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. आता आपण पाहायचं एक साईड मोजून पाहायचं की गळा आपला कमी जास्त होत आहे की नाही. तर आपला गळा परफेक्ट झालेला आहे. आता आपण शोल्डर जोडून घेऊया. आणि बऱ्याच जणांचं शोल्डर काय होतं की एक साईड लूज होतं तर आणि ज्यांचा गळा म्हणजे शोल्डर वगळते किंवा गळा मोठा होतो तर त्यांनी गळा कमी कापावं म्हणजे रुंदी कमी कापावी. गळा मोठा खोल असेल तरीही चालतो पण रुंदी मात्र तुम्ही गळ्याची रुंदी कमी कापा म्हणजे गळा एक तर तुम्हाला मोठाही पण दिसन आणि पसरट पण होणार नाही. तर अशा ह्या ट्रिक्स आहेत त्या वापरायच्या. आता पाहू शकता शोल्डर आपलं जोडून झालेलं आहे आणि गळ्याच्या साईडला मी उतार दिलेले आहे. गळ्याच्या साईडनी उतार दिल्यामुळं जी आपली म्हणजे एक साईड गळा जो लूज पडतो तो पडत नाही आणि एकदम गळा असा फिट्ट बसतो. त्यासाठी तुम्हाला या ट्रिक्स वापरायच्या आहेत. आता आपण पट्टी लावून घेऊया गळ्याची. समोर थोडासा कपडा सोडायचा आणि पट्टी लावून घ्यायची म्हणजे ते दुमडसाठी आपल्याला ती कामं येते. आणि जिथे जिथं गोल आकार आहे तिथं तिथं व्यवस्थित असा गोल आकार करून घ्यायचा म्हणजे गळा आहे तसाच येतो. आपण जसं कट केलेला आहे तसाच त्याच प्रकारे गळा येतो. आता ही एक्स्ट्राची जी मार्जिंग आहे ती आपण कट करून टाकायची. आणि वरून आपण आता व्यवस्थित अशी ही दाबटीप द्यायची. अशी दाबटीप दिल्यामुळं जी फिनिशिंग आहे ती परफेक्ट येते. आता आपण हाताची शिलाई करायची आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरून आपण जी मोठी मशीनची शिलाई असते आपण ती वाढून घेतली आणि त्याच्यावर टीप मारलेली आहे. तर पाहू शकता गळ्याची पट्टी एकदम परफेक्ट आलेली आहे. आणि जी आपण वरून टीप मारणार आहोत मोठीवाली ती आपण ही व्यवस्थित अशी गोल आकाराने जसा गळा आहे तसा आपण ही पट्टी फिरवायची म्हणजे गळ्याची जी पट्टी आहे ती एकदम परफेक्ट गोल आकाराने येते. आणि नंतर तुरपई वगैरे केल्यावर आपण ही शिलाई काढून टाकायची. तर या प्रकारे आपण गळ्या पाहू शकता की ती एकदम परफेक्ट अशी गोल गळ्याची पट्टी आलेली आहे. आता आपण फिटिंगकडे वळूया. नवीन ब्लाऊजची कंबर जुन्या ब्लाऊजची कंबर एकावर एक ठेवून असं खून करून घ्यायची परफेक्ट. तुमची जर कटिंग परफेक्ट असेल तर कुठंच कमी जास्त पडत नाही. पाहू शकता या प्रकारे आपण परफेक्ट आलेला आहे आपलं.
आता जो मोंढ्याचा खड्डा आहे तो अशा प्रकारे यायला पाहिजे, म्हणजे जिथं आपल्या त्या कटोरीच्या साईडचा आहे तिथं घोळ येत नाही. नाहीतर जर मागचा आणि पुढचा जो खड्डा आहे एकावर एक जर आला तर समोर घोळ येतो, म्हणजेच तुमची कटिंग परफेक्ट नाही याचा अर्थ. हे पाहू शकता या ठिकाणी तुमचं जर मागचं आणि पुढचं सेम असेल तर आणि घोळ येतो. हे माग आणि पुढमध्ये आपल्याला 1 इंचाचा अंतर आहे. किती? 1 इंच खड्डा आणि भागा. पण शोल्डरला शोल्डर लावून आणि मोंढ्यावर फिटिंग करणार. एकदम सोपी पद्धत आहे मोंढ्यावरून फिटिंग करायची. पाहू शकता शोल्डरला शोल्डर लावायचं या प्रकारे. कमी जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं या प्रकारे. म्हणजे जी आपली मोंढ्याची शिलाई आहे ती एकदम परफेक्ट येते, वाकडी तिकडी अजिबात होत नाही. आणि पाहू नवीन ब्लाऊजचं मोंढा आणि जुन्या ब्लाऊजचा मोंढा आपण सेम कट करून घेतलेला आहे. आता आपण मोजून घ्यायची आहे छाती. आता पाहू शकता आपलं जुनं ब्लाऊज तिथून फिटिंग आली, आपली ही मार्जिंग आहे आणि इथूनच म्हणजे सेम आपली कटिंग झालेली आहे. आता छाती मोजून घ्यायचं. या खड्ड्यापर्यंत आलेला आहे आणि इथे हा सोडायचा आणि या खड्ड्याला पकडायचं. पाहू शकता ह्या खड्ड्यापर्यंत तो खड्डा सोडायचा, दुसरा खड्डा पकडायचा. पाहू शकता परफेक्ट आपली ही मोंढा म्हणजे आपला छाती मोंढा एकदम परफेक्ट आलेला आहे. अजिबात कमी जास्त ब्लाऊजला कुठंच चोळ येणार नाही, पाठीमागून नाही समोरून अजिबात येणार नाही. आता ही बाही मोजून घ्यायची आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी. उतार आपण या ब्लाऊजला उतार आपण 4 इंचाचा दिलेला आहे. किती? 4 इंचाचा आपल्या हे उतार झालेला आहे. आणि हे उतार 4 इंचाचा असल्यामुळं फिटिंगमध्ये काय फरक होतो ते तुम्ही पाहू शकता. परफेक्ट असं आपण ही बाही शोल्डरपासून जोडून घेतलेली आहे. शोल्डरपासून जोडल्यामुळं काय होतं, दोन्ही साईड तेवढ्या जोडल्या जातात, अजिबात कमी जास्त पडत नाही. नाही तर तुम्ही एका साईडनी जर जॉईंट सुरू केला तर एका साईडनी जास्त होतं, एका साईडनी कमी होतं. त्यासाठी तुम्हाला परफेक्ट असं शोल्डरपासूनच जोडून घ्यायचं आहे. आणि शिलाई दोन्ही साईडची एकसारखी तेवढ्याच अंतराने पाहिजे, तरच तुमची मोंढ्यातली जी शिलाई आहे ती परफेक्ट एकावर एक येते. नाही तर एक छोटी एक मोठी जर तुम्ही जर केली तर जी मोंढ्यातली शिलाई असते ती अजिबात एकावर एक येत नाही आणि फिनिशिंग खराब दिसते. त्यासाठी तुम्हाला सगळीकडनं जिथून आलं तिथं पहिल्यापासून जेवढं जोडलेलं आहे तेवढंच दोन्हीकडनं पण तुमचं यायला पाहिजे, तरच तुमचं परफेक्ट असं मोंढ्यामधली शिलाई एकावर एक येते. आता आपण इथून दाब टीप देऊन घ्यायची आहे, एक टंचन सोडून. दंडघेर मोजून घ्यायचा. आता मी 4 इंचाचा उतार दिल्यामुळं आता काय होतं पाहू शकता, कंबर, मोंढा आणि दंडघेर एकाच रेषेमध्ये येतात. एकच रेष सरळ एकदम सरळ. पाहू शकता या प्रकारे आपली फिटिंग यायला पाहिजे. तुम्ही जर अडीचचा आणि 3चा उतार जर दिला तर बाहीचं जे खालचा भाग आहे तो लांबल्या जातो आणि बाहीची टीप ही क्रॉस येते. तर या ठिकाणी आपण 4 इंचाचा उतार दिलेला होता, त्याच्यामुळं आपलं बाही दंडघेर एकदम सरळ एकाच रेषेत आलेला आहे. कंबर, मोंढा आणि दंडघेर. तर या प्रकारे जर तुम्ही जर कटिंग व्यवस्थित जर केली तर तुमचं ब्लाऊजची फिटिंगसुद्धा अशी एकदम सोप्या पद्धतीने येते, अजिबात कमी जास्त होत नाही.
शिवायला वेळ लागत नाही. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत चला, कारण ही खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. तर ही होती सोप्यात सोपी ब्लाऊजची फिटिंग. तर पाहू शकता एकावर एक एकदम परफेक्ट अशी आपली शिलाई आलेली आहे. अजिबात कमी जास्त झालेलं नाही कुठंच. पाहू शकता एकदम एकावर एक. इथं सुद्धा एकदम परफेक्ट एकावर एक आलेला आहे. कंबर मोजून घेऊया. तर एकदम परफेक्ट अशी कंबर सुद्धा आलेली आहे आपली. छाती मोजून घ्यायची. या प्रकारे ब्लाऊजवर ब्लाऊज ठेवून मोजलं तर तुमचं ब्लाऊज अजिबात कधीच कमी जास्त होत नाही. परफेक्ट अशी ही फिटिंग येते. तर असंही आपलं हे परफेक्ट ब्लाऊज आलेलं आहे. कटोरी ब्लाऊज पूर्ण टिचिंग.